तर प्रश्न काय विचारलाय, खाली कोणती वैशिष्ट्ये करदेय क्षमते तत्वाशी आहेत? उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तीशी अधिक आयकर भरावा लागतो, बरोबर आहे. आणि कमी उत्पन्न मिळणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट दिली जाते, बरोबर. म्हणजे आयकर हा कर क्षमतेवर आधारित आहे. म्हणजे अलग लक्षात, म्हणजे आयकर काय कर क्षमतेवर आधारित आहे. जर त्याची क्षमता असेल, म्हणजे आता आपण बघतो 0.4 म्हणजे 0.4 करतो, 0 ते 4 लाख काय रे 0% आहे, बरोबर. 4 ते 8 लाख 5%, ओके. 8 ते 12 लाख 10% असं वाढत गेलेलं आहे. म्हणजे करे 4 लाखापर्यंत सूट आहे. म्हणजे कर देय क्षमतेवर आधारित आहे. म्हणजे जसं जसं करे उत्पन्न वाढत जाईल तसं तुमचं टॅक्स वाढत जातं, बरोबर, आयकर. आणि त्याच्यामुळं ही दोन्ही विधानं करे बरोबर आहे. आणि महत्वाचं लक्षात ठेवा, सध्याचं आयकर जो काय आहे, आयकर कायदा सध्याचा बदललेला आहे. तो 2025. पूर्वी आयकर कायदा 1961 होता. मागच्या बरोबर मागच्या जवळजवळ 64 वर्षाच्या कालावधीमध्ये हा कायदा नवीन आलाय, आयकर कायदा 25. याच्यामध्ये बऱ्याच गुंतागुंतीचे जे काय विषय होते ती संपवलेली आहेत. पूर्वीची जी काय अनेक कलम होती ती आता कमी करण्यात आलेली आहेत. पूर्वी जवळजवळ 47 भाग होते, आता 23 भाग करण्यात आलेली आहेत, ओके. पूर्वी बाबा असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर असं जो युज करायचे, आता टॅक्स इयर म्हणून देखील युज करतायत. आणि 1 एप्रिल 2026 पासून हा आयकर कायदा आता लागू झालेला आहे. जनरली प्रत्यक्ष करामध्ये बघताना आयकर जनरल आपला प्रश्न काही जास्त डिटेल जात नाहीत पुरो, की प्रत्यक्ष कर कोणते आहेत, अप्रत्यक्ष कर कोणते आहेत, असं बेसिक प्रश्न विचारतात, असं डिटेल जात नाही. त्यातल्या प्रत्यक्ष करामध्ये आयकर, त्यानंतर कॉर्पोरेशन टॅक्स, आणि जर राज्याचं म्हणला तर व्यवसाय कर वगैरे. आणि बाकी पहिलं जर प्रत्यक्ष कर जे काही संपत्ती कर, देणगी कर, मग त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, ते कोणी लागू केलेलं आहे, ओके, कोणी लागू केलेलं आहे आणि कधीपासून लागू झालेला आहे एवढंच बघायचं. बाकी अप्रत्यक्ष करामध्ये आता मोठा बदल जो झालाय जीएसटीचा, ते जीएसटी डिटेल बघितला त्याच्यावरती प्रश्न सुटतात, ओके. मग जीएसटीच्या अगोदर बनला तर विक्री कर असेल किंवा केंद्रीय अबकारी कर असेल किंवा विक्री कर कधी लागू झालेला आहे पूर्ण भारतामध्ये 1 एप्रिल 2005 पूर्वीचं जे काय, तर विक्री कराचा वगैरे थोडंफार माहिती आपण त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. पण आता जास्त जीएसटी बद्दल कर या टॉपिकमध्ये मला तरी वाटतं की कराच्या समित्या असतील, आता जे मी तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर सांगितलं, कराच्या समितीमध्ये राजा चल्लाय समिती 91ची आणि विजय केळकर कमिटी ही माहिती असणं गरजेचं आहे. आणि बाकी मग वित्त आयोग असतील तर 12 वित्त आयोगापासून अद्यापर्यंत वित्त आयोग 16 वित्त आयोगावर जास्त भर द्या, कारण 16 वित्त आयोगाचा रिसेंटली अहवाल आलेला आहे, ओके. तर ह्या करणं गरजेचं आहे आणि आपला जास्त काही डिटेल प्रश्न येणार नाहीत. आलं लक्षात? धन्यवाद.